नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, 2026 या वर्षामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आला आहे। हा योगायोग 23 वर्षांनी घडत आहे। तर 2026 मध्ये मकर संक्रांती आणि एकादशी कोणती कधी साजरी केली जाईल तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण अशाच पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो। मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे। दरवर्षी माघ महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दक्षिणायनातून उत्तरायणात संक्रमण करतो, तेव्हा हा सण साजरा केला जातो। 2026 मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आला आहे। महत्त्वाचं म्हणजे हा योगायोग 23 वर्षांनी घडत आहे। यापूर्वी 2003 मध्ये एकादशी मकर संक्रांतीच्या दिवशी आली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 मध्ये मकर संक्रांती आणि एकादशी कधी साजरी केली जाईल ते जाणून घेऊया, आणि एकादशी कोणती असणार आहे याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊ। 2026 मध्ये मकर संक्रांती आणि एकादशी कधी आहे? सध्या भगवान सूर्य गुरु राशीच्या धनु राशीत भ्रमण करत आहे। ते 14 जानेवारी 2026 रोजी मकर राशीत प्रवेश करतील। त्यामुळे 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे। दरम्यान माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 13 जानेवारी रोजी दुपारी 3:17 सुरू होईल आणि ही तिथी 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5:52 संपेल। त्यामुळे उदय तिथीनुसार 14 जानेवारी रोजी एकादशी व्रत केले जाईल। तर या दिवशी साजरी केली जाणारी ही षटतिला एकादशी आहे। मकर संक्रांती, दान आणि पुण्यमुहूर्त आणि शुभयोग। मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याची वेळ दुपारी 3:07 सुरू होईल। यावेळी दान करण्याची वेळ संध्याकाळी 6:02 राहील। या वेळेत तुम्हाला दान करता येईल। यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी येते आणि बुधवार आणि अनुराधा नक्षत्राच्या उपस्थितीमुळे सर्वार्थ आणि अमृत सिद्धी योग देखील निर्माण होईल। यावेळी मकर संक्रांतीला अन्नदान केले जाणार नाही। हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला तिळाचे लाडू आणि खिचडी खाण्याचा सल्ला दिला आहे। तथापि षटतिला एकादशीचे व्रत मकर संक्रांतीला असल्याने उपवास करणाऱ्यांना धान्य खाण्यास मनाई असेल। तसेच कोणत्याही धान्यापासून बनवलेले अन्न दान केले जाणार नाही, म्हणून मकर संक्रांतीला फळे सेवन केले जाईल। मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते, म्हणून या दिवशी दान करणे आवश्यक आहे। परंतु ज्योतिषांच्या मते जेव्हा जेव्हा मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी येते तेव्हा स्वतः व्यक्तीला, पुजारी किंवा इतर बहिणी मुलींना धान्यापासून बनवलेले अन्न खाऊ नये। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।